आपली नदी आहे वाशिष्ठ नदी. बघू शकता पाठीमागा ही अब्रारबाईचा घर आहे. अल्हम्दुलिल्लाह आता आमचा चाय नाश्ता झाला. आता अब्रारबाई आम्हाला खालची पट्टीवरती नेत आहेत. तुम्ही यूट्यूब बघता हो? हां, तर तुम्ही यूट्यूबला येणार हो. क्या बोला तिकडे? क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म पे. जो एक नहीं दो दो प्लेटफॉर्म है, कोकणी शादी और मुंबई रिश्ते, तो आज ही कांटेक्ट करें दिए हुए नंबर पर. और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि बरकातू. उम्मीद हो तुम्ही सगळी खैरी अशी असाल, बेस असाल आणि मजेत असाल. आता आम्ही हो परचूल गावातला आणि हो गाव येते गुहागर तालुक्यात. आणि माझ्यासोबत इथे ह्या गावाचे सदर साहेब आहेत फरीदभाई चोगले आणि इकडे अब्रारभाई चोगले ते उभे आहेत. ते आता आपल्याला साथ देणार आहेत आणि पूर्ण गाव दाखवणार आहेत आणि गावाच्या बऱ्यातल्या पण आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. ते व्हिडिओतला बनवून राहा आणि फर्स्ट टाइम असले आणि दुनियाच्या खच्च्या पण कान्या कोपराशी असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आता आम्ही तुम्हाला बोलत चालत तुम्हाला गाव पण दाखवत आहोत, गावाची घरा पण दाखवत आहोत. बघू शकता ही पाठीमा माशाल्लाह ही गावाची मशीद आहे. आता आम्ही इकडे जवळची नमाज पडलो आणि आता स्टार्ट केले. इकडे बघा ह्या साईडला पण ही घरं आहेत. तकरीबन घरा किती बोलले अब्रारभाई? 17-18 घरं आहेत ना माशाल्लाह. आणि या गावातला नाडना वगैरे तुमच्या चोगले आहात, चोगले नागपूर आहात, नागजी आहात, नागजी लांडगे आहात, तांबे आहात, सैबोले आहात, साबले आहेत, शिंगरे आहेत. म्हणजे मोब आडनाव. 9 ते 10 आडनावाची माणसं आहेत. बामणे आहेत. काम येतो माशाल्लाह. आणि जास्ती तर काही फॉरेन वगैरेला पण असतात ना जॉब वगैरे. कतारला जास्त लोक आहेत. माशाल्लाह. आणि तुमच्या गावातला दुसरा काय म्हणजे टुरिस्ट साठी ही पण आहे बोट पण आहे ना खालची आपल्या पक्की इथे पण आहे. हाऊस बोट आहे, जेटी आहे खालती बंदरावर. ह्या काही 2 वर्षा पहिले हाऊस बोट फेरी बोट पण चालू झाली होती, पण रस्ते बरोबर नाही आणि थोडीशी वाहतूक कमी असल्यामुळे फेरी बोट बंद झाली. त्यानंतर इकडच्या एक माणसाने हाऊस बोट टाकला. त्या हाऊस बोटीचं गेल्या वर्षात सौदो झालं. आपल्यापैकी जे मंडणगडचे अब्रारभाई म्हणून आहेत त्यांनी ते हाऊस बोट घेतली आणि ती पावसात 4 महिने बंद असते. आता त्या महिन्यात चालू झालेली आहे. लांब लांबचे पर्यटक येतात. जेवणाची वगैरे सोय आपल्या मोहल्ल्याच्या सोयील आहेत ते करतात. आणि बाकी आपल्या दुसरं एक आजोल पर्यटन केंद्र म्हणून आहे, ते देर्देकर म्हणून सत्यवान देर्देकर ते बघतात. तर ते आपल्या इकडे खाडीतल्या मगर सफर वगैरे करून देतात. त्यानंतर इकडे बरेचसे बर्ड्स वगैरे पण अलग अलग मोसमला अलग अलग बर्ड्स वगैरे पण येतात. त्याची पण तो माहिती वगैरे देते आणि त्यामुळे बरेचसे पर्यटक वर्षाचे 12 महिने येत असतात. कारण आपली जी गावात लोकवस्ती आहे ती जवळजवळ 1105 लोकवस्ती आहे. त्याच्यात आपण फक्त 10% आहोत. आपण आजपर्यंत अल्लाचे फजल करम से अल्हम्दुलिल्लाह आजपर्यंत 70 वर्ष झाली. गावाची परंपरा आहे की खच्चही ग्रामपंचायतीचं इलेक्शन वगैरे न होता आपण हिलून मिळून सगळे पार पडत आहोत आणि एकता बेस आहे. सगळे हिंदू वस्ती आता जास्त आहे तरी पण आमची मिलनसारी जी आहे ती मोप एकता मोप मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे माशाल्लाह. बौद्ध समाजाचे लोक आहेत, ब्राह्मण आहेत, वाणी आहेत, लोहार आहेत. कुणबी समाजात जास्त आहे, गुरव समाज पण आहे, मराठा पण थोडंसं आहे, पण जास्त कुणबी समाजात सगळे मिळून माशाल्लाह राहतो. 1955-56ला ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिलेच सरपंच आमचे डॅडी होते 40 वर्ष जवळ. त्यानंतर आमची मम्मी होती 5 वर्ष. त्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य 10 वर्ष. तंटामुक्त समितीचं अध्यक्षपद आपल्याकडे होता. अशाला म्हणजे मोठी मोठी पदं आपल्याला ह्या लोकांनी दिली ना. आणि त्यानंतर आत्ता लेडीज आरक्षण असल्यामुळे एक 4 टर्म लेडीज सरपंच आहेत गावात. 8 सदस्य आणि सरपंच, म्हणजे 8तच सरपंच आहे, 7 सदस्य आहेत आणि 8वी सरपंच. त्यानंतर बाजूला आपलं दुसरं गाव एक मोहल्लो आहे भरकुंडा, खालच्या पण आपल्या तालुक्यात येते, खालच्या साईडला आहे, इकडनं रस्ता दिलेला आहे. असं ऐकून आहे. आता इकडे नेटवर्कचा मग इश्यू होतो, पण आता 2-3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करून BSNLचं टॉवर बसलो आहे. आम्हाला झालं चालू, पण इश्यू ऐसो आहे की त्याला सोलर आहे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन दिलेलं आहे पण ते अजून कनेक्ट बरोबर झालेलं नाही. लाईट वगैरे पण असते, पावसाची जरा तकलीफ होते पण वायरमॅन वगैरे येऊन करतात. ते बोलले अब्रारभाईने माशाल्लाह आपल्याला मोब काय मालूमात दिले गावाची. आणि बघू शकता ह्या साईडला पण अशी घरं आहेत इकडे, ह्या साईडला इकडे पण एक घर आहे इकडे माशाल्लाह. आणि ह्या साईडला पण बघू शकता इकडे पण घर आहे ह्या साईडला.
आणि वरच्या बाजूला पण तिकडे घर आहेत ते इन्शाल्लाह आता आम्ही ही कव्हर करू आणि त्या साईडला पण जाऊ. आणि गावाचा जो एक्झॅक्ट लुक आहे इन्शाल्लाह ती आम्ही तुम्हाला ड्रोन उडवू आणि पुरा जो वरचा जो व्ह्यू आहे गावाचा ते आम्ही तुम्हाला दाखवू. ते व्हिडिओत बनवून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सदर साहेब काय बोलाल, दोन बाते हां बोला जरा. त्या गावात 22-24 वर्ष सदर साहेब येतात. माशाअल्लाह. आमच्या इकडे 25 वर्ष होतील आता माशाअल्लाह. त्यानंतर एक उरूस होतोय गावात, आजीबाबा दर्गा आहे आणि दावलशावाली याचे पण वर्षाची कमिटी अध्यक्ष पण हेच आहेत. मार्च महिन्यात उरूस होते तर जोरात उरूस होते. त्याचे सगळे नियोजन हेच करतात, म्हणजे एकटेच करतात सगळ्याशी हिलून मिळून आमच्या तालुक्यात सगळ्यांशी एकमेकाशी डेल घेऊन असतात आजपर्यंत. पाऊस पण येलो आता तर व्हिडिओ बनवून राहा. आता आम्ही तुम्हाला वरती जाता आणि वरची बाजू आहे ती पण इन्शाल्लाह दाखवूया. आणि ही वरची बाजू आहे गावाची. माशाल्लाह बघू शकता इकडे पण घर आहे तिकडे त्या साईडला. माशाल्लाह इकडे एक घर आहे आणि वरच्या बाजूला काय दुधवाडी आहे काय वरती वरच्या बाजूला आहे ती गुरवाडी. ते आता आम्ही जातो इकडे यांच्याकडे चाय नाश्त्याची दावत आहे इन्शाल्लाह इकडची करू आणि बाकीचं जे शूट आहे इन्शाल्लाह ते कंप्लीट करू आणि पॉसिबल झालं इन्शाल्लाह ते खालती दुसरं एक मॉल आहे बुरकुंडा ती पण करू. चला या. बघू शकता माशाल्लाह इकडे नाश्ता आलेला आहे. याला काय रव्याचा होतो शिरो आहे माशाल्लाह. केक आहे आणि आता आपल्यासोबत जोडले तिकडे सोहेलभाई चोगले ते यांचं घर आहे आणि यांच्या तरफचे आणि सदर साहबच्या तरफचे नाश्ता आपल्याला दिलेला आहे. अल्हम्दुलिल्लाह शुक्रिया मोहब्बत जज़ाकल्लाह. अल्लाह तुमच्या रोजी रिस्ला बरकत देव, कामयाबी देव आणि हमेशा सेहतमंद हो. काय बोलाल आमच्या इन्शाल्लाह नाश्त्याच्या बाद पुरानो तुम्ही युट्यूब बघता हो? हां तर तुम्ही युट्यूबला येणार हो. काय बोलाल तिकडे गावातच येतो स्कूलला कसे येतो हां वरती त्याची उर्दू स्कूल आहे मराठी. चला मग व्हिडिओ बनवून राहा इन्शाल्लाह. मी नाश्त्याच्या बाद बाकी जे गावाचा शूट वगैरे राहिला आहे इन्शाल्लाह कंप्लीट करू. बघू शकता पाठीमागं ही अब्रारबाईचा घर आहे. अल्हम्दुलिल्लाह आता आमचा चाय नाश्ता जाईल. आता अब्रारबाई आम्हाला खालती पट्टीवरती नेत आहेत. तिथे टुरिस्ट लोक पण येतात आणि तिथे बोट वगैरे पण आहे ना ते. आता आम्ही जातो इकडची खालती आणि तुला ती पुरा एरिया दाखवून इन्शाल्लाह. जर पाऊस कमी असलो ते मग आम्ही इकडची उडव ड्रोन आणि तुला जी वरचा व्ह्यू आहे गावाचा ती दाखवू. अब्रारबाईचा इकडे खालती त्या साईडला दुकान पण आहे. राशन दुकान आहे ना रेशन दुकान राशन दुकान आणि किराणा मालाचं दुकान आहे ते आत्ता फिलहाल बंद असतो तिथे. ठीक आहे ते चला व्हिडिओ बनवून राहा. काय बोलाल अब्रारबाई? शुक्रिया अम्मान भाई तुमचा. वेलकम. अमान इब्राहिम आज दापोलीत नाही आलेत. त्यांचं गाव परार गावघर गाव आहे. चित्ते फॅमिलीचे ते बिलॉंग करतात आणि मोठ शुक्रिया की त्यांनी आमच्या एक छोट्याशा गावात आणि छोट्याशा मोहल्ल्यात येऊन आम्हाला त्यांनी व्हायरल करायची कोशिश केली ना त्यामुळे जजाकल्लाह साहेब. वेलकम ऑलवेज वेलकम. आणि तुम्ही का आमच्या बाजूला माझा आजर पण फंक्शन आहे त्यामुळे माशाल्लाह. आणि ह्यो गाव आणि आमचं गाव म्हणजे अपोजिटला आहे. मध्ये नदी आहे आणि तिथे जेटी पण आहे. फिलहाल ती जेटी बंद आहे आणि आम्ही इकडची दाबोल साईडशी आले. ओके ते व्हिडिओ बनवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता माशाल्लाह तिथे पाठीमागा जे अब्रारबाईंनी बोलले हाऊस बोट ती पाठीमाग आहे. जरा फिरव तिकडे. आणि ही आपली नदी आहे वाशिष्ठ नदी माशाल्लाह. तर आम्ही आतला जाऊ तुम्हाला अशी पण व्हिजिट करू. ही आपल्या मंडणगडचे कोण बोलले अब्रारबाई ना. अब्रारबाईचा ही बोट आहे आणि सामने तिकडे सोहेलबाई पण आहेत. चला जाऊया. बघू शकता की आता मी हाऊस बोटला आहो आणि माझ्यासोबत इकडे साहिलबाई हे इकडे मॅनेज करतात हाऊस बोटला आणि सोबत इकडे सोहेलभाई चोगले हे परतूरचे रहिवासी आहेत. आणि बोटीवरती जी पण जेवण वगैरे लागते नाश्ता वगैरे ते सोहेलभाई प्रोव्हाइड करतात. सोहेलभाई काय बोलाल आपल्या ऑडियन्सला व्ह्युअर्सला? मी इतकाच बोलेन की एकदा जेवण व्हिजिट करू दे तर त्यांना स्वतःहून नेक्स्ट टाइम ते परत येतील. कारण आमचं जेवण वगैरे चुलीवरचं जेवण वगैरे असते. घरगुती जेवण घरगुती जेवण जेवण माशाअल्लाह. ते आणि ह्या आता जी बोट आहे याचे ओनर आहेत अब्रार दाबिलकर. हे मंडणगडचे आहेत आणि साहिलबाई आहेत जे ते मॅनेज करतात हाऊस बोटला. आणि जी जेवणा वगैरेचा जे आहे ते सोहेलबाई प्रोव्हाइड करतात. ते सोहेलबाईचा नंबर मी इकडे टाकीन, साहिलबाईचा पण टाकीन.
तर या विजिट करा आणि एन्जॉय करा. ते 3 घंट्याची राईड आहे आणि त्याचे हे 5,000 रुपये घेतात. सोबत तुम्हाला स्नॅक वगैरे मिळते. आणि ह्यातून तुम्ही 18 मेंबर्स तुमच्या फॅमिलीचे म्हणजे राईड करू शकता ना 5,000 रुपयाचा. आणि सोबत काही रूम्स वगैरे पण यूज करू शकता. एक रूम ते तुम्हाला एक रूम पण मिळते ह्याच्यासोबत. हा पण 5,000 रुपयात एकच आहे ना रूम का दोन फ्रेश वगैरे होण्यासाठी तुम्हाला इथे रूम पण आहे बघू शकता. आता मी अशी तुम्हाला प्रॉपर दाखवू नाही शकत का ऑलरेडी तिथे म्हणजे क्लायंट्स आहेत आपला. ते या विजिट करा आणि एन्जॉय करा. कोकण परचून आहे ना. अजून काय बोलेल आपला सोहेल भाई? सोहेल भाई थोडे शाय आहेत बरोबर आहे. अजून काय 2 शब्द तुमचे? मी बोलेन युजर्सला की या परतुरीसारखं एन्जॉय करा थोडा. कसं एकदम खाडी लगत गाव आहे आणि तालुक्याचं शेवटचं गाव आहे. ते दुसरी बात ही आहे की ते 4 तालुके समोरासमोर आहेत. ते आमचं गुहागर तालुका समोर आहे, दापोली तालुका, त्यानंतर समोर पत्रापूर डोंगरे भडवल्यात ते चिपळूण तालुका, खेड तालुका आहे आणि आमच्याच बाजूला चिपळूण तालुका पण आहे, थोडाच बाजूला आहे. असे ते 4 तालुके निघतात आणि खाडी आहे. मग अल्हम्दुलिल्लाह इतका बेसून हा ते व्ह्यूज आहेत ते तुम्ही एकदा बघला होतं परत याल इन्शाल्लाह. जेवण पण सोहेलबाईने बोलल्याप्रमाणे आता चुलीवरचं जेवण मिळते आणि एकदम फ्रेश जेवण असते. एकदा नक्की भेट द्या इन्शाल्लाह. आणि मी सोहेल बायचो आणि साहिल बायचो नंबर मी इथे टाकेन. त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. आता मी तुम्हाला थोडा जी व्ह्यू आहे हाऊस बोटचा ती दाखवता. पाऊस जरा कमी जाईल इन्शाल्लाह. जर पॉसिबल झाला तर मी ड्रोन उडून तुम्हाला एक्झॅक्टली दाखवेन जर पाऊस कमी जाईल होते. तर आम्ही तुम्हाला आजचा जरा व्ह्यू दाखवता. बघू शकता ह्या साईडला माशाल्लाह हे सामने बघू शकता. ही रूम आहे तिकडे 2 रूम आहेत आणि तिकडे बघू शकता ते सामने व्ह्यू बघा किती प्यारो आहे माशाल्लाह. हो खूबसूरत जबरदस्त माशाल्लाह माशाल्लाह. आणि ह्याच्या वरती पण आहे तिथं आपण जाऊ. ॲक्च्युली तिथे ऑलरेडी क्लायंट्स आहेत. पॉसिबल झाला तर मी तुम्हाला वरती पण नेता आणि वरची पण व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवतो. आता बघू शकता माझ्यासोबत त्या बोटीचे पायलट आहेत सादिक फडणीस. हे दापोलचे आहेत पण इथे राईड करतात हाऊस. ते सादिक भाई काय बोलाल तुमचा अनुभव बोटीवरती? एनिथिंग आपली लोक बघतात कोकणी लोक दुनियाशी सगळ्या वर्षी. त्याचा तुमचं काय मेसेज असेल आपल्या लोकांना आपल्या होपसाठी तुम्ही बोलू शकता. पहिल्यांदा चालू राहत आपण 7 ते 8 किलोमीटर पण जाऊन आपण माणसाला चिरून घेऊन करतात. आणि त्यानंतर नाईटला ते हाते असतात अँकरवर नंतर सुनेला रिचार्ज करतात. त्यानंतर मग सोय येतात. त्यानंतर ते पण येतात 10 वाजता येतात. त्यानंतर 10 वाजता निघून जातात. ओके. लोकांना पण काही मजा वाटते. आणखी काही पुढे आणखी येणारे पण असतात ते पण येतात. त्यांना पण माहिती मिळते थोडीफार. ठीक आहे. या एन्जॉय करा आहे ना. बोटीवरती आपलेच आहेत सादिक भाई. मग मजा येत असेल काही व्ह्यू असेल नाही का? माशाल्लाह सांच्या टायमात माशाल्लाह माशाल्लाह. ते या व्हिडिओत बनवून द्या. आता पाऊस मोप आहे पॉसिबल मला वाटत नाही ड्रॉन शॉट पण आता दुआ करा की पाऊस कमी होऊ नये. इन्शाल्लाह तुम्हाला परचूरची जी खूबसूरती आहे यावरची ते इन्शाल्लाह बघायला मिळेल. आणि बाकी काय राहिला असला ते इन्शाल्लाह शूट करू. आता तिथे वरती दर्गा आहे इन्शाल्लाह तिथे जाऊ. आता आम्ही विजिट करू सलाम दुआ करू आणि मग व्हिडिओचं एंड करू.
फायनली अल्हम्दुलिल्लाह जी पडसूल गावाचा शूट होता ती कंप्लीट झाला. आता मी ह्या व्हिडिओचं इथे एंड करतो. तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाइम असाल, दुनियाच्या कच्च्या पण कानाकोपऱ्याचे असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं ख्याल ठेवा आपल्या पॅरेंट्स हो, आपल्या एल्डर्स हो, का की दुनिया ही मोप मोठी आहे आणि जिंदगी मोप छोटी आहे. म्हणून एन्जॉय करा, सगळ्याशी बेस असा आणि बेस राहा. आणि सोबत सोबत अब्रार भाई, सोहेल भाई आणि सादिक भाई तुमचा मोप मोप शुक्रिया. अल्हम्दुलिल्लाह आणि मला आमला पुरो टाइम दिलेन, पुरो गाव दाखवलेन. सोहेल भाई आणि यांच्या तरफचे अल्हम्दुलिल्लाह आमला नाश्ता वगैरे पण केलेन माशाअल्लाह. अल्लाह तुला जजा खैर देव. अब्रार भाई तुमला, सोहेल भाई तुमला पण. चला मग आता मी व्हिडिओचं एंड करता आणि इन्शाअल्लाह ताला आता आपण जाण मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.